माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, सह्याद्रीच्या कड्याकपाळांना पाझर फुटेल, डोंगर माथ्यांना घाव फुटेल, झाडे झुडपे शहरतील आणि अशा विशाल नभाले ज्याच्या छाती झुकावे लागले, असा रयतेचा राजा मावळ्यांचा राजा, असा रयतेचा राजा मावळ्यांचा राजा, शेतकऱ्या बहुजनांचा राजा, याला किती विशेषणे लावली तरी कमीच पडतील असा हा आदर्श राजा म्हणजे राजाशिव छत्रपती होय, राजाशिव छत्रपती होय. शब्दही पडे अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, शब्दही पडे अपुरे अशी शिवरायांची कीर्ती, राजा शोभुनी दिसे जगती, अवघ्या जगाचा शिव छत्रपती. 19 फेब्रुवारी या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला, सनई चौकडे वाजली असं म्हणतात, आनंदाची उबळ झाली. या थोर दिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजीचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचा जन्म आपल्या महाराष्ट्रासाठीच नव्हे तर अखंड हिंदुस्थानासाठी एक स्वर्ण सत्य होते. छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकासाठी वेगवेगळे होते. अखंड स्मृतीचा झरा असणारे एक चालते बोलते विद्यापीठ होते व आहेत. सह्याद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या खुशीत एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्राचा एक शिवबा राजाहून गेला, शिवबा राजाहून गेला. बाळ राजांना त्यांच्या पिता श्री शहाजीराजे भोसले यांचा फारसा सहवास लाभला नाही, तरी मासाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडवले. बाळ शिवाजीने बालवयातच स्वराज्य स्थापनेचे अवघड स्वप्न पाहिले. निर्णय शिवाजी महाराजांच्या गुलामगिरीच्या व्यत्यात सापडलेल्या मराठी रयतेसाठी स्वराज्य निर्माण करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला, पण तो अगदी बालवयातच. पण एकदा घेतलेल्या निर्णयाला सत्यात उतरवण्यासाठी महाराज अखंड झटत राहिले. एकदा निर्णय घेतल्यानंतर तो यशस्वी होईपर्यंत जगण्याची ऊर्जा शिवचरित्र आपल्याला देते. शिवचरित्रातून काय शिकावे हे प्रत्येकावर अवलंबून असते, पण शिवचरित्रातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात हे मात्र नक्की. धाडस, स्वराज्याचे अवघड स्वप्ने पाहणे व त्याला सत्यात उतरवणे हे धाडस शिवबांनी करून दाखवले. त्यांना त्यांच्या काही अनेक संकटे आली, पण ते त्यांनी धाडसाने पार पाडली. नियोजनपूर्वक धाडस हे आपल्याला कधीही सत्यात उतरवते. नेतृत्व कसे असावे हे स्वराज्यासाठी लढणारी व प्रसंगी मरणारा पत्करणारी माणसे त्यांनी हेरली. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे, जीवा महाला, शिवा काशी, फिरोजी परचार, नेताजी पालधरे, अगदी जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी हेरली. मागात लांब उडी मारायची असेल तर 4 पावले मागे घ्यावीच लागतात. प्रत्येक वेळी आपण जिंकू किंवा यशस्वी होऊ असे होत नाही. काही वेळा माघार घेऊन नव्याने उभार घेता येते. माघार घेणे म्हणजे उसंती घेणे, पुन्हा तयारी करून नव्याने उभारी घेता येते. हे शिवचरित्रातून आपल्याला कळते. प्रशासन आपले काम किती चांगले हे लोकांच्या आनंदाने कळते. शिवरायांनी स्वराज्यात कर रचना, चोख शासन, स्त्रियांना सुरक्षिता व धर्माचा आदर यातून प्रशासन सांभाळले. आपल्यालाही यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या कामात चोख प्रशासन असले पाहिजे. दूरदृष्टी, समोर जे दिसते ते पाहणे म्हणजे दृष्टी आणि समोर जे दिसत नाही ते पाहणे म्हणजे दूरदृष्टी. शिवराय आपल्या दूरदृष्टी आपल्या चरित्रातून पाहायला शिकवतात. आपणही सध्याचा विचार न करता येणाऱ्या अडचणीचा, येणाऱ्या संधीचा विचार केला पाहिजे. आपल्यालाही यशस्वी व्हायचे असेल तर हा महत्त्वाचा पैलू आहे. शिवाजी महाराज हे अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला. शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला धक्का लागणार नाही याची ते दक्षता घेत. सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन. ही शिवछत्रपती शिवरायांची शिकवण, ही शिवछत्रपती शिवरायांची शिकवण. अशा या महान लोककलांकरीस राजास मृत्यू दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला. आज जरी ते आपल्यात नाही तरी त्यांचे कार्य, त्यांची प्रजेविषयी भावना आज आपल्याला चांगले काम करण्याची ऊर्जा देतात. शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर अन शब्दांच्या प्रमाणात राज करणारा राजा म्हणजे राजाशिव छत्रपती होय, राजाशिव छत्रपती होय. अशा या महान लोककलांकरीस राजास कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या शिवचरित्रास पूर्णविराम देते. जय जिजाऊ, जय शिवराय.